आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते. आत्मनमस्ते मॅम. आत्मनमस्ते सर्वांना. नमस्ते मॅम. ब्रह्मांडीय ऊर्जा ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत आपण जुडलो आहे आणि ऍज अ ग्रँड मास्टर आपल्या सोबत सर्व आहेत. पूनम. पूनमला आपला अनुभव शेअर करायचा आहे. पहिला नंबर पूनमचा, बरोबर ना? चालेल. बोला पूनम, तुमचा ओके. परिचय द्या. आत्मा नमस्ते सर्वांना. माझं नाव पूनम. मी कोल्हापूरची आहे. आता मध्येच आहे. ऍक्च्युली रेकी फर्स्ट पासूनचा ग्रँड मास्टर पर्यंतचा जो प्रवास आहे तो असा खूप थोड्या वेळात सांगणं, ऍक्च्युली इतके खूप सारे आणि सुखद अनुभव सांगणं ऍक्च्युली खरं तर खूप अवघड आहे. पण मी प्रयत्न करते. ऍक्च्युली बदलत्या काळानुरूप आपल्या समाजात, जीवनात, आचारात, विचारात अतोनात बदल झालेले आहेत. थोडासा आवाज जर अ, मोठा झाला तर अधिक उत्तम होईल. हो हो, मी थोडासा आवाज वाढवते. एवढं ठीक आहे? या. हा. ओके. अ, बदलत्या काळानुरूप आपल्या समाजात, विचारात, आचारात जे अतोनात बदल झालेले आहेत, ह्या बदलांमुळे आपल्यात हेवेदावे किंवा असंतुष्टी, अ, किंवा भौतिक गोष्टींच्या पाठीमागे आपलं धावणं आणि त्याच्यासाठी सुरू असलेली आंधळी धाव, मग ह्याची परिणती एक मानसिक तणाव आणि यातून काय मिळतं तर जीवनाबद्दल अचानक अनासक्ती. कुठं ते जीवन, आपलं आयुष्य की जे केवळ आणि केवळ असीम आणि अमर्यादित आनंदाच्या प्राप्तीसाठी आहे. पण आपण हा विचारापासून सुद्धा खूप असे कुठेतरी दूर लोटले गेलो होतो. आणि कुठेतरी अशाच एका निगेटिव्ह आणि बॅड पॅच आपण जो म्हणतो, प्रत्येकाच्या आयुष्यात एक बॅड पॅच येतो. त्याबरोबर त्या बॅड पॅच मध्ये मला हे वटवृक्ष मंजुश्री मॅडमच्या रूपाने मिळालं. मी ह्याच्यामध्ये म्हणजे ह्या प्रवासामध्ये कशी आले ह्याचं कारण आई ठरली ऍक्च्युली. आईने इथे फर्स्ट, सेकंड, थर्ड डिग्री केलेली आहे आणि तिने मला सांगितलं. पण त्यावेळी माझं ते थोडं जॉबच्या ह्याच्यामध्ये थोडं म्हणजे माझं लक्षच नसायचं ती काय बोलायची. पण तिने 3-4 वेळा सांगितलं आणि त्याच्यानंतर म्हटलं ही एवढं सांगते आणि एकदा व्हिडिओ बघितला. मग मी तुम्हाला फोन केला आणि नंतर मी लगेच जॉईन झाले. तर हे 4 महिने म्हणजे जानेवारीपासून आता मे आला, आता म्हणजे मे संपत आला. तर हे 4-5 महिने माझ्या आयुष्यातला एक सुखद अनुभव आहे. म्हणजे ज्याची कल्पना मी कधी केलीही नव्हती, की मला एवढं काही नवीन गोष्टी शिकायला मिळतील अध्यात्मामधून. तर आपण काही कारणामुळे किंवा आपण जे संकटात येतो किंवा काही जसं आपल्याला हवंय त्या लाईफच्या ह्याच्यामध्ये आपण राहत नाही, जसा आपण विचार केलेला असतो. तर या संकटातून बाहेर काढणारा किंबहुना तो त्या संकटांमध्ये शिरूच न देणारा असा एक तत्व आहे, ते म्हणजे गुरुतत्व. आणि जे आपल्या अशांत मनाला शांत करतं, असंतुष्ट जीवनामध्ये संतुष्टी, एक प्रकारचं समाधान मिळवून देतं. आणि गुरु आपल्या आयुष्यातील संकट येतात, पण ते त्याच्यावर धाडसाने कसं मात करायची, हे धाडस निर्माण करतं. आणि मंजुश्री मॅडमच्या रूपाने आपल्याला जो हा म्हणजे वटवृक्ष, कल्पवृक्षच मी म्हणेन, आपण त्या म्हणजे किती लकी आहोत, की मी नेहमी म्हणते, की आपल्याला काही गोष्टी खूप परिश्रम करावे लागतात. काही गोष्टी नशिबाने मिळतात. पण मंजुश्री मॅडमचं आपल्याला गुरु लाभणं हे आपलं भाग्य आहे. आपलं भाग्यच आणि मागच्या जन्मी काहीतरी नक्कीच खूप चांगलं केलं असणार त्याचं हे फळ आहे. तर अनाहूतपणे येणारी जी संकट आहेत, ती नकळत दूर होतात. आणि ह्याचा प्रत्यय मला म्हणजे मी कसं म्हणजे मला सांगता येईल. मॅडम जेव्हा सगळ्यांना ब्लेसिंग देतात, म्हणजे भले ते सकाळचं मेडिटेशन असो किंवा सेशनमध्ये अधेमध्ये, तर ते म्हणजे मला जे म्हणायचंय तो पॉइंट कळेल, की अनाहूतपणे त्या संकटांना दूर करतात आपल्यापासून. आपण जे ह्या प्रवाहात आलेलो आहोत. म्हणजे आपल्याला कदाचित कळणार पण नाही, की एखादं संकट आपल्या म्हणजे येणार होतं. पण ते यायच्या आधीच ते नाही का भारताने सगळे क्षेपणास्त्र पाकिस्तानची अशी सगळी व्हॅनिश करून टाकली. तसं मॅडम ते असं दूर करतात. म्हणजे आपल्याला असा अलगद आणि सुखद लाईफ असं फ्लो होण्यासाठी मॅडमचा जो आशीर्वाद सगळ्यांच्या पाठीशी आहे, ही खूप मोठी शक्ती आहे.
आणि म्हणजे कोणतीही समस्या असो, गुरु आपल्या अनुभवी ज्ञानाने, मी तर म्हणेन मंजुश्री मॅडमच्या बाबतीत ब्रह्मज्ञानाने म्हणजे परिपूर्ण असल्याने शिष्यांना त्या असं सन्मार्गावर ठेवतात, नकळतपणे, अलगदपणे. आणि ईश्वरीय अनुभूतीचे द्वार ते आपल्यासाठी उघडून दिलेलं आहे. ह्याचा अनुभूती मला सेकंड डिग्रीच्या अटेन्मेंटच्या वेळी आली, की मला असं स्वतः आपण एक एम्ब्रिओ फक्त छोटंसं आहोत आणि वर सगळे देवी देवता असे उभे आहेत आणि ते असे खूप असं म्हणजे त्यांची देण्याची असं ओततायत फक्त. मला फक्त ते घ्यायचंय असं ते मला चित्र दिसलं होतं. मी त्यावेळी ते शेअर पण केलं होतं. तर ग्रँडमास्टरचा अभ्यासक्रम पण असा आहे, की आपला स्थूल देह, सूक्ष्म देह हळूहळू शुद्ध होत जातो. थर्ड डिग्री नंतर जेव्हा ग्रँडमास्टर आपलं सुरुवातीला 7 चक्र, 7 चक्रांचा अभ्यास, त्याच्यानंतर व्हर्च्यूज म्हणजे असं अलगदपणे हे हळूहळू शुद्ध होत गेलं. म्हणजे माझ्यात पर्सनली निर्णायक क्षमता माझी पारदर्शक खूप झाली. ज्या गोष्टीमुळे माझं आधी मन सहजपणे असं विचलित व्हायचं, डिस्टर्ब व्हायचं, ते आता हळूहळू स्थिर होऊ लागले. माझ्या विचारांमध्ये परिपक्वता आली. म्हणजे स्थिरता बऱ्यापैकी म्हणजे खूप स्थिरता माझ्या आयुष्यात आलेली आहे. असं म्हणतात आपण म्हणजे मराठीत म्हण आहे, की स्वभावाला औषध नसतं, पण मला तरी नाही वाटत. हे चुकीचं म्हण आहे. स्वभावावरती पण आपल्याला आपली मात करू आपण स्वभावामध्ये बरेच चेंजेस घडवून आणू शकतो. एवढी शक्ती या ब्रह्मांडीय ऊर्जेमध्ये आहे. आणि आपल्याला काय करायचंय फक्त ह्या प्रवाहामध्ये फक्त उडी मारायची आहे. म्हणजे आपल्याला जे गुरु लाभलेत त्यांच्या सानिध्यात राहून आपण एकदा उडी मारली की पहिल्या तीरावर आपण म्हणजे जाणारच, ह्यात काही दुसरं म्हणजे ऑप्शनच नाहीये. फक्त ते पहिलं पाऊल आपल्याला उचलायचं आहे. तर मी सगळ्यांना म्हणजे हेच सजेस्ट करेन, की जास्तीत जास्त लोकांनी ही अनुभूती स्वतः घ्यावी. प्रत्येक घरात कमीत कमी एक ग्रँड मास्टर झाला तर म्हणजे खरंच एक चित्र फार पलटून जाईल. आनंदाची व्याख्या पलटून जाईल. म्हणजे जे खरा आनंद आहे, कशात आनंद मानावा माझं तर म्हणजे ते त्या म्हणजे गोष्टी क्लिअर होतील. म्हणजे मला डेली लाईफमध्ये आता असं झालंय, की इतके अनुभव येतात, की ते आता मला काहीच वाटत नाही. उदाहरणार्थ आईचा गुडघा खूप दुखत होता. त्यावेळी मी तिला रेकी दिली. तिचा गुडघा पूर्ण थांबलाय. तिच्या पायाला म्हणजे आपल्या पायाच्या 2 बोटांच्या मध्ये एक थोडंसं पाण्यामुळे अशी जखम झाली होती. ती 1 वर्ष झालं बरी होत नव्हती. म्हणजे माझ्याकडे ती पुण्याला होती तेव्हापासूनच तिचं ते बरंच होत नव्हतं. आता ती पूर्ण बरी झालेली आहे. असे बरेच मी ज्यांना रेखी दिली. पप्पांना मध्ये एकदा पोटात अचानक एक रात्री दुखू लागलं आणि आम्हाला वाटलं आता ऍडमिटच करावं लागतं की काय. पण मी रेखी दिली आणि म्हणजे मिरॅकल म्हणजे पोटात दुखणं थांबलं. असे बरेच अनुभव आहेत. माझे एक ओळखीचे आहेत, त्यांचा चकलीचा व्यवसाय आहे आणि अ, म्हणजे त्यांचा पूर्ण भुगाच होत होता. म्हणजे चकली करताना काय माहिती नाही प्रमाण तर ते म्हणाले आम्ही तेच घेतोय. मी रेखी दिली आणि तो फोटो पण मी आपल्या ग्रुपवर शेअर केला होता, की आपल्या रेखी पूर्वीचा फोटो चकल्यांचा पूर्ण भुगा असा झाला होता आणि रेखीनंतर अखंड एक सुद्धा चकली तुटली नाही. मग ते माझ्याकडून म्हणजे रेखी घेतात म्हणजे काहीच हे नाही. खूप त्यांना चांगला रिझल्ट आला. असे बऱ्याच ज्यांना रेखी दिली. माझे एक गुरु आहेत त्यांचं शुगर लेवल खूप वाढले आणि ती कमी झाल्याशिवाय ते दाढ नाही काढू शकत आहेत. दोन्ही वरची आणि खालची. तर आपल्या त्या रेखीच्या ह्याच्यावरच ते तग धरून आहेत. म्हणजे त्यांना तो त्रास होत नाहीये दुखण्याचा. शुगर कमी झाली की तो काढायचा आहे. परत असं ते शेतकरी आहेत आणि ते शुगर असा बिंडा जो असतो तो बॅलन्स येण्यासाठी सुद्धा तुम्ही त्यांना एनर्जी द्या आता. ओके. शुगर लेवल हा बॅलन्स हम्म. येण्यासाठी सुद्धा रेकी द्या. आपोआप बॅलन्स होऊन जाईल. हो 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 हो. आणि परवाचा त्यांचा एक अनुभव म्हणजे असं शेतात ते बिंडा असं वरून डोक्यावर घ्यायचा होता. तर तो चुकून हातातून सटकला आणि ते बांबू वगैरे होते ते इथं खूप जोरात मार लागला. आणि त्याच दिवशी मी रेखी दिली तर ते मला असं जाणवलं की ते नंतर की ते फ्रॅक्चरच होणार होतं आत, पण ते आपल्या रेखीमुळे अ, ती स्टेजला नाही गेलं आणि बरा झाला म्हणजे हा खांदा. ते तुमचं परत मला आलेलं आहे हो. हा ऐकलं का? नाही. तर असे खूप सारे अनुभव आलेत की ज्यांना मी रेखी दिली 100% त्यांना अनुभव आलेला आहे.
माझ्या पर्सनल लाईफमध्ये पण माझं माइंड बऱ्यापैकी म्हणजे थोडंसं काय म्हणतो आपण त्याला चिडचिडी मी खूप झाले होते. निगेटिव्ह पॅचमुळे ऑब्व्हियसली. खूप चिडचिड चिडचिड करायचे आणि आपोआप असा अतिचिकित्सक स्वभाव झाला होता, जो त्रासदायक होता माझ्यासाठी आणि दुसऱ्यांसाठी. आता ते सकारात्मकता अशी आतून अशी आलेली आहे, की म्हणजे पहिल्यापेक्षा खूप हसू लागली मी. आई म्हणते, "तू का आधी हसतच नव्हतीस तू मधल्या पिरियडमध्ये." पहिल्यासारखी वेळेस खळखळून हसू लागले आहे. अ, म्हणजे किती सांगावं, किती खूप सारे अनुभव. अनुच्या बाबतीत, माझी मुलगी अनुष्का, तिच्या बाबतीत पण खूप चांगले अनुभव आले. तिला मी रेकी दिली. रेकी दिल्यानंतर तिच्या अभ्यासामध्ये मला थोडा जाणवतोय, की पहिल्यापेक्षा ती जास्त वेळ करतीये मन लावून थोडासा. कारण आता 10वीचं वर्ष आहे त्याच्यामुळे थोडं परिश्रम जास्त घ्यायला पाहिजेत. तिला आपल्या मॅडमकडचं क्रिस्टल हे काय ते ब्रेसलेट दिलं. त्याचाही इफेक्ट मला खूप चांगला जाणवला. तिच्या बाबतीत तर मी खूप हॅप्पी आहे. खूप हॅप्पी आहे. फक्त आता हां, ते काय जॉबचं तर माझा आता प्रयत्न सुरूच आहे. ते होऊनच जाईल. हां, ह्यावरून मला एक गोष्ट, जर मी हा क्लास केला नसता, तर मला अ, म्हणजे हा जो मला युनिव्हर्सनी वेळ दिला 3, 3.5, 4 महिन्याचा जवळ-जवळ, हा जर मी जॉब करत असते, तर माझ्याच्याने हे शक्य नव्हतं. ग्रँड मास्टर पर्यंतचा प्रवास. हा माझ्यासाठी फक्त युनिव्हर्सने असं आखून दिल्यासारखं असं दिलंय, की हे 3.5, 4 महिने तू ग्रँड मास्टर पर्यंतचा पूर्ण प्रवास म्हणजे त्याच्यातले असे अनुभव घेऊन, ही पुंजी घेऊनच मग तू परत करिअरमध्ये पाऊल टाकावं. हे मला म्हणजे अक्षरशः म्हणजे कळून चुकलंय. आणि असे म्हणजे बरेच अनुभव आहेत, की डेली लाईफमध्ये येणारे, की असं कुठंच काही अडथळा येत नाही. साधं कुठे म्हणजे जायचं असलं, की पटकन बस मिळणं, पटकन ऑटो मिळणं किंवा आपलं ज्याच्याकडे काम आहे, त्याचा स्वतःहून फोन येणं, की "मॅडम तुम्ही येऊ नका, मीच त्या साईडला येणार आहे, मीच तुमच्याकडे येतो किंवा येते." असे म्हणजे खूप सारे अनुभव. बसमध्ये काही बोलायच्या आत पटकन जागा उठून तुम्ही बसा. म्हणजे असं खूप ठिकाणी होतं. म्हणजे खूप सारे असे दैनंदिन लाईफमध्ये मला खूप अनुभव चांगले येत आहेत. आणि हां, सेकंड माझा इन्स्टॉलमेंट जो आहे, तो मी माझ्या रेकीच्या ह्याच्यातूनच जमा केलेला आहे. 10,000 माझे साठले. हो, ते चकलीवाले त्यांचा तर ते असतंच आणि आणखीन एक माझी फ्रेंड आहे, तिच्याकडून म्हणजे असे साठले. अनुष्काला पण मी रेकी दिली. मी तिच्याकडून पण ₹5 घ्यायला सोडले नाहीत. त्याच्यामुळं रेकी यामध्ये ₹10,000 फक्त रेकी दिल्यामुळे, रुग्णांना हो. दुरुस्त केल्यामुळे मिळाले. येस, बहुत बढ़िया, 10,000 बहुत जमवले मी. हो. आणि पुढचा पण असाच आरामात होऊन जाईल. फक्त म्हणजे थोडंफार मागे होईल एवढंच. प्रॅक्टिस पैसे कमावणं लावले. हो. त्याच्यामुळं मी प्रत्येकाला म्हणजे हा व्हिडिओ जे बघतील त्यांना मी एवढंच सांगेन, की विचार न करता मी तर म्हणेन. कारण अनुभव ऐकल्यानंतर आपल्याला हे महत्वाचं. कारण आईने जर मला वारंवार सांगितलं नसतं, ही गोष्ट मी जास्त स्ट्रेस देऊन बोलते, तर मी कदाचित म्हणजे बघितलंच नसतं किंवा मी आलेच नसते. पण मला आईने 3-4 वेळा सांगितलं. माध्यम हे फार महत्वाचं आहे. म्हणजे मी त्याला खरंच खूप वेटेज देईन ह्या बाबतीत, आणि की तेव्हाची आपण एक परिस्थिती जर आपण विचार केली, तर आई काय म्हणत होत्या पूनमच्या आई म्हणत होत्या, "मॅडम ती ऐकणारच नाही. हो. ती करणार नाही. तिला खूप गरज आहे माझ्या हो. लेकीला. अशी रेकी देऊया आपण की माझी लेक रेकी शिकेल." हां, मला नाही सांगितलं तिने. तर असे त्या माध्यमामुळे मी आले. तर आपण हे असंच कमीत कमी एक 10 लोकांचं मी माध्यम म्हणेन. असं मी तरी आज डायरीत लिहून ठेवलंय. म्हणजे त्यांना उद्युक्त करीन किंवा त्यांना ग्रँड मास्टर पर्यंतच्या प्रवासापर्यंत आपण एक इनडायरेक्ट सपोर्ट देत राहू असं. तर आपण माध्यम बना आणि आपण जो ही अनुभूती म्हणजे सुखद अनुभूती घेतली आहे ती दुसऱ्याला मिळून दे. आणि म्हणजे अशी आपण त्याच्यासाठी थोडे प्रयत्न केले पाहिजेत. हेच मी सांगेन. म्हणजे माझा खूप म्हणजे काय-काय मिळालं हे अगणित आहे आणि खरंच मी हॅपी आहे. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, मला अशी वाचनाची खूप काही आवड नाहीये. पण काही ठराविक कुणी मला सजेस्ट केलं तर मी नक्की वाचते. मला 2 पुस्तकं गिफ्ट आले होते. सुखी माणसाचा सदरा आणि रंगसुखाचे. मी त्यावेळी ते हातात घेतलं पुस्तक आणि का कुणास ठाऊक मी वाचलं नाही. त्यावेळी माझ्या मनात एक असा विचार आला, की अ, त्यावेळी माझ्या असा मनात विचार आला, की मला आयुष्यात अशी व्यक्ती मिळेल, भले ती गुरु म्हणून असेल, की ती म्हणजे मला ते वाचण्याची गरजच नाही पडणार. असं ते म्हणजे ते इतके असे रंग सगळे दिसू लागलेत आयुष्यातले.
आणि सुखी माणसाचा सदरा म्हणजे काही परिस्थिती असो, आय एम ओके, आय एम हॅपी. ही जी स्टेज येणं आहे हे खूप महत्वाचं आहे आयुष्यात. आणि मी त्याच्यावर मात केली आज, मला असं वाटतंय. आणि माझ्यातलं बेस्ट व्हर्जन समाजाला मी नक्कीच लवकरच देईन. म्हणजे आपलं आता ग्रँडमास्टर पूर्ण होतच आलंय, अगदी थोडासा पार्ट राहिलाय. पण असं परिपक्वता, परिपूर्ण झाल्याचं एक फिलिंग मला, पूर्णत्वाची भावना येत आहे. तर थँक्यू. खूप सुंदर, खूप सुंदर, खूप सुंदर. त्या पूनम, ह्या पूनम खूप फरक आहे. ज्या अपेक्षेने आपण ऊर्जेसोबत जुडलो, मला असं वाटते पूनम ऊर्जेने त्यापेक्षा भरभरून काहीतरी दिलं. पहिल्या दिवशी तुम्ही सांगितलं होतं, मॅम मला अँक्झायटी मधून बाहेर निघायचं आहे. स्वतःवर काम करायचं आहे, जॉब जात आहे, तो जॉब सिक्युअर करायचा आहे. बरोबर, अशा काहीतरी छोट्या मोठ्या अपेक्षा होत्या. आज मात्र त्या अपेक्षांपैकी काहीच डोक्यात नाही आहे. नवीन ते जॉब मिळणार आता आहे. त्या अपेक्षा म्हणजे कुठेतरी एक फक्त टक्का आहे, एवढं मला बाकीच्या गोष्टी मिळालेत. तेही मिळून जाईल, त्याचा काहीच प्रश्न नाही. येस, ते सुद्धा मिळणार आहे. युनिव्हर्सने दिलेला हा वेळ आहे, गॅप जो मिळाला आहे, तो हाच वेळ आहे की तुला आता स्वतःवर काम करायचं आहे. स्वतःचे व्यक्तिमत्व विकास घडवायचा आणि तो ना उत्कृष्ट प्रकारे पुढं तुम्ही कॅच केलं आणि स्वतःचं बेस्ट व्हर्जन ज्याला म्हणतो ते क्रिएट केलं आहे. ते दिसते आहे. आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते. माझ्या कोमलला काहीतरी प्रश्न विचारायचा आहे का? तर नक्कीच पूनमला कोमल प्रश्न विचारणार. हो. येस कोमल. नमस्ते पूनमताई. आत्मा नमस्ते. तुमचा अनुभव खरंच खूप छान होता. खूप खूप Thank you. खूप भारी वाटलं मला. मी पण ग्रँड मास्टर आहे. माझी 9वी बॅच आहे माझी. मला तुम्हाला विचारायला आवडेल की पूर्वीच्या पूनमताई आणि आताच्या पूनमताई यांच्यामध्ये विचारांमध्ये काय बदल झालाय? तुम्हाला काय जाणवतं विचारांमधला बदल? पहिल्यांदा मी निगेटिव्ह खूप होते. मला सकारात्मक म्हणजे सकारात्मक विचारच येतात. आपण गाळणीने आपण जे गाळतो म्हणतो ना आपण, म्हणजे चांगलेच विचार ते क्रिएट होतानाच सकारात्मक विचारांची क्रिएशन मनात म्हणजे ब्रेनमध्ये होते. त्याच्यामुळे निगेटिव्हिटी किंवा हे होईल किंवा नाही हा प्रकारच मला माहिती नाही. म्हणजे आता इतका प्रभाव पडलेला आहे. विचार व्यापक झालेले आहेत. एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन असा सखोल आणि चारी बाजूनी विचार करण्याची सवय लागलेली आहे. असे बदल मला जाणवत आहेत. नक्कीच खूप खूप छान बदल आहे. तुम्हाला खूप शुभेच्छा तुमच्या फ्युचरसाठी. तुम्हाला लवकरच तुमच्या मनासारखा जॉब भेटेल आणि तो टिकून पण राहील. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच आत्मा कोमल. नमस्ते. आत्मा नमस्ते. आवाज येतोय ना असं काय म्हणते. खूप छान, खूप छान. तर पूनम, सर्वांना सांगा रिव्हर्स जर्नी किती झाली आहे? बापरे, रिव्हर्स जर्नी म्हणजे मी आता मला 10th 12th ते जे माइंड फेज होतं ना, मी त्या माइंड फेज मध्ये आता गेले खरंच. पुन्हा नवे स्वप्न निर्माण झाले आहेत, येस. हो ना? नव्या खरंच. स्वप्नांना सुरुवात केली आहे, नवीन स्वप्न बघायला सुरुवात केली. खूप सुंदर. पूनम, आपण काय म्हणत असतो की रिव्हर्स जर्नी फक्त दिसण्यामधूनच होते का? नाही, विचारांमधून होते. आणि असं बऱ्याचदा असं वाटतं की अरे आपण त्यावेळी असं विचार करत होतो आणि आपण असा विचार केला, पण आता आता म्हणजे आपली विचाराची दिशाच बदलली आहे हे जाणवतं. विचाराने सुरुवात होते. विचार विचार महत्वाचा. ते आणि म्हणतात ना. आतमध्ये येणारी ऊर्जा ती सुद्धा आपली चेंज झालेली आहे. कुठेतरी जे वय आहे त्यापेक्षा 10 वर्षानं, 15 वर्षानं, 20 वर्षानं आपण कमी आहे एवढी आतून ती स्फूर्ती स्वतःमध्ये निर्माण होते. येस. काही म्हणजे कुठल्याही क्षेत्रात आपण म्हणजे काही करू शकतो. हा कॉन्फिडन्स येणं महत्वाचं आहे. कॉन्फिडन्सनी बऱ्याच वेळा बरीच कामं होऊन जातात असं म्हणतात ना. असे बरेच अनुभव येतात. तो म्हणजे मला बरेच अनुभव असे आले. आणि आतापर्यंत म्हणजे माझं जॉबच्या बाबतीत एक वैशिष्ट्य आहे. आतापर्यंत बरं का. हं, म्हणजे असं मी कधी वॉक इनला गेले आणि माझं जॉबचं सिलेक्शन झालंय असं नाही होत. त्या हं. कंपनीचं नाव माझ्या आधी डायरीत येतं.
येस मला इथे काम करायचंय. मी कंपनी सिलेक्ट करते आणि आय डोंट नो हाऊ, म्हणजे ते होऊन जातं. माझं सिलेक्शन त्या कंपनीत होतं आणि मला ऑफर लेटर येतं. हा माझा आत्तापर्यंतचा अनुभव आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये इन्फोसिस असो, जॉन्सन्स कंट्रोल असो, स्टिरिया असो, म्हणजे हं. त्या कंपनीचं नाव माझ्या डायरीत आधी येतं. येस, मला इथे परफॉर्म करायचंय आणि माझं तिथं ऑफर लेटर येतं. हे म्हणजे आतापर्यंत माझं 1+1=2 हे जसं म्हणजे आहे तसं हे माझ्यासाठी आहे. आणि आता एक माझी ड्रीम कंपनी आहे. बघूया काय होतं यावेळी. तुमच्या यावेळी सर्वांचे आपल्याकरता उत्तमात उत्तम, सर्वात योग्य युनिव्हर्स ठेवून देणार आहे हातामध्ये. बस येस, विश्वास ठेवा. युनिव्हर्स तुम्हाला मदत करत असतं. रिव्हर्स जर्नी म्हणजे काय? तर माझं असणं, माझं वागणं, माझं व्यक्तिमत्व, माझ्या शरीराची एनर्जी, माझी विचारांची पद्धत, ती त्या पद्धतची होणे आणि मी तेवढी फ्लेक्सिबल सुद्धा होणे, की आता मला गरज आहे, मी माझ्या वयापेक्षा लहानही होऊ शकते ऊर्जेनी आणि आता मला गरज आहे, तर मी क्षणार्धामध्ये मॅच्युरिटी सुद्धा माझ्यामध्ये तेवढीच असणार आहे. ती निर्णय क्षमता सुद्धा तेवढीच असणार आहे, जी गरज आहे अधिक मोठ्या वयाच्या व्यक्तींची असण्याची. खूप सुंदर, खूप सुंदर. जणू ऐकतच राहावं, ऐकतच राहावं. तर येथे तर आपण आता विचारच करू शकत नाही, की किती रुग्णांना एनर्जी दिली आहे आणि किती रुग्णांना दुरुस्त केलं आहे, की ज्या व्यक्तींनी रेकी शिकायला आलेली 3 ते 3.5 महिने अगोदर आणि तिने तिचा केलेला प्रवास, म्हणजे तिने आतापर्यंत ₹10,000 स्वतः कमावले आणि सेकंड इन्स्टॉलमेंट ग्रँडमास्टरचं स्वतःच्या इन्कममधून दिलं. म्हणजे मी किती रुग्णांना रेकी दिली, हा विचारण्याचाच प्रश्न नाही आहे. हो ना? आणि तुम्ही जेव्हा येस. इतरांना देण्याच्या भूमिकेमध्ये येता, तेव्हा तुमच्याकडे भरभरून यायला लागतं. तुम्ही फक्त ब्लेसिंग करत राहा, ऊर्जा देत राहा, हीलिंग करत राहा. आणि आता तर तुम्हाला पुढच्या सेशनमध्ये छान हीलिंगच्या टेक्निक शिकवणार आहे. तुम्ही स्वतःला खूप एक काय म्हणसाल, स्वतःलाच एक श्रीमंत, एक स्वतःलाच एक प्राउड फील करसाल. एवढं मात्र नक्की, की माझ्याकडे खूप काही आहे. हो ना? खूप सुंदर. एक पाहुणी म्हणून आपल्याकडे आज आपली कोमल येस. आलेली आहे. कोमल तू काय सांगशील तुझ्याबद्दल? लाडकी आहे सॉरी, मला माझी. ऐकू नाही आलं. मला माझा आवाज नाही आला तुम्हाला? आ- आवाज हे होतोय. माझा हा, आवाज कट आता होत. आता मध्ये कट झाला होता. मध्ये कट झाला होता. आला का? ओके आता. तर आपली कोमल पाहुणी म्हणून आपल्याकडे आलेली आहे. पाहुणी म्हणून या कारण या बॅचला ती पाहुणी नाही आहे. पाहुणे नाहीये मी. नाही. हा येस. ओके. आपली कोमल आलेली आहे या बॅचला. आज तर ती तिच्याबद्दल काय सांगते बघूया बरं आपण. नवीन मैत्रिणींना काय सांगणार कोमल? येस. सगळ्यात पहिले तर आत्मा नमस्ते सर्वांना. तू आणि काय करते मी आता ते सुद्धा सांग मला. हो, आता सध्या माझा जॉब सुरू आहे. मी कॅपजेमिनीला HR म्हणून जॉब करते आणि सायमल्टेनियसली माझी PhDची पण प्रिपरेशन सुरू आहे. आणि मी जूनमध्ये आता 1 वर्ष पूर्ण होईल मला, की मी रेकी सोबत जोडलेली आहे. आणि जेव्हापासून मी रेकी सोबत जोडले तेव्हापासून माझ्या लाईफचा टर्निंग पॉइंट आलेला आहे आणि मी खूप चेंज झालेले आहे. माझ्या विचारांमध्ये बदल झालाय, माझ्या राहण्यामध्ये, माझ्या वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये, सगळ्या गोष्टींमध्ये खूप खूप बदल झालेला आहे. पूर्वीची कोमल आणि आताची कोमल ह्याच्यामध्ये ना अगदी जमीन आसमानाचा. मॅडमनी तर बघितलं होतं कशी रडकी वगैरे होती कोमल ती. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की विचारांवरती पण ताबा मिळवलाय. स्वतःवरती विश्वास निर्माण झालेला आहे, की आपण करू शकतो, आपण ठरवतो ना, तर आपण कोणतीही गोष्ट मिळवू शकतो. आणि एक पॉइंट अशी असते की जिथं फक्त आपण आपला स्वार्थ बघतो. म्हणजे मला हे हवंय, मला ते हवंय. पण आता असं नाही होतंय, की म्हणजे आपल्याबरोबर आपल्या आजूबाजूच्या लोकांचा पण विचार येतो. एका मोमेंटला असं वाटतं, की म्हणजे फक्त आपल्या मनाचा विचार करणं गरजेचं नाही, समोरच्याचा पण मनाचा विचार करणं. त्याच्यामुळे सगळी नाती जोडली जातात, सगळी लोकं आपल्यासोबत बांधून ठेवली जातात. म्हणजे असं कुठल्या पण गोष्टीत दुरावा येत नाही, काही नाही. म्हणजे नात्यांचं महत्त्व, आपल्या अस्तित्वाचं महत्त्व, परत आपल्या आजूबाजूला असलेल्या गोष्टींचं महत्त्व, या सगळ्या गोष्टींमध्ये खूप म्हणजे खूप असं म्हणजे त्याच्यात ती सकारात्मकता निर्माण झाली. आणि रेखीमुळे म्हणजे असं झालंय, की आता कोणतीच गोष्ट अशक्य नाहीये.
आपल्यामध्ये तेवढी जिद्द आहे, तेवढी पॉवर आहे. आपण जर का जिद्दीने कोणत्या पण गोष्टीचा सामना केला, तर ते आपल्याला मिळवण्यापासून कोणी नाही थांबवू शकत. हा विश्वास खूप निर्माण झालेला आहे आणि मी विचारही नव्हता केला, की बाबा इतक्या मोठ्या आयटी कंपनीमध्ये मला जॉब भेटेल आणि तो टिकून पण राहील. आणि टीम वगैरे सगळे लोक खूप खूप सपोर्टिव्ह भेटलेले आहेत, खूपच. म्हणजे मला असं आहे, की म्हणजे बाबा खरंच काहीतरी माझं पुण्य असन म्हणून मला ह्या सगळ्या गोष्टी भेटल्या आणि मी खूप 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 धन्यवाद मानते मॅडमचे, की म्हणजे आता होत नाही, पण तरीही म्हणजे एक जोडलेलं कनेक्शन आहे, की मॅडम सोबत कनेक्शन, मेडिटेशन वगैरे ह्या गोष्टी फक्त आता एकच जरी मेडिटेशन झालं ना, पण ते फोकस, कॉन्सन्ट्रेशन जे मेडिटेशन मध्ये तुम्ही शिकवलेलं आहे, की कोणत्या पण गोष्टीमध्ये कॉन्सन्ट्रेट राहणं गरजेचं आहे, ते त्या मेडिटेशनमुळे त्या कामामध्ये त्याचा फायदा होतो. आणि तिथे आपण कॉन्सन्ट्रेशन म्हणजे आपण तिथं मन आपलं स्थिर राहतं, आपलं मन विचलित होत नाही. हे पण एक प्रकारचं मेडिटेशन आहे. हे ग्रँड मास्टर मध्ये मॅडमने शिकवलं होतं आणि त्याचा आता फायदा होतो. त्याच्यामुळे कामाची पण म्हणजे कामही व्यवस्थित होतं आणि सगळे टीम वगैरे सगळे खूप सपोर्टिव्ह भेटलेले आहेत. त्याच्यामुळे हे सगळं मॅडमची देणगी आहे. मॅडमची देणगी आहे. अरे बाळ, ही सगळी तुझ्या विचारांची देणगी आहे. एवढं लक्षात घे. मला काहीच नाही, तिचा नंबर स्क्रॉल झाला पूनम सोबत बोलत असताना आणि अचानक म्हटलं खूप दिवसाची कोमल माझ्यासोबत बोललीच नाहीये. तर मी तिला मेसेज टाकला आणि लिंक पाठवली. ती जशी होती ना तशी सेशनला बसली. ओके. तिला मी फक्त एवढं टाकलं की तुला मुलाखत घ्यायची आहे ये. हो. आणि ती पुढच्या मिनिटाला लिंक जॉईन करून हजर. हा, मी अभ्यासच करत बसले होते. मग मॅडमने बोलवलं तर मी जाते. मग मी लगेच आले. किती ना पण आपण खरंच एकमेकांच्या जवळ खूप आलेलो खूप आहे. बदल झाले. कितीही लांब असलं तरीही एका मिनिटाच्या आतमध्ये एकमेकांना भेटू शकतो. थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू झूम ऍप. येस, खूप 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 थँक्यू. येस, टेक्नॉलॉजीने आपल्याला खूप जवळ आणलेलं आहे. आहे की नाही? हो, खूप नक्कीच. खूप छान. पूनम, कोमल, तुम्ही जसं आता पूनम आणि बघूया आपण एक सांगायचं असं, की कोमल जशी होती ना एका लेवलला, ज्या पद्धतीनं ती आली होती, खरंच टेन्शनमध्ये होतं लेकरू. तेव्हा खूप प्रश्न, खूप डोक्यामध्ये वारंवार छोट्या-छोट्या गोष्टींचा स्ट्रेस यायचा. सेम योगायोग आहे तो. क्षणार्धामध्ये पूनमच्या मुलाखतीला कोमलला आठवण आली. योगायोग तो. पण पूनमही त्याच परिस्थितीमधून आलेल्या. खूप स्ट्रेस होता, मानसिक ताण होता, सिंगल पॅरेंट्स म्हणून असलेल्या जबाबदाऱ्या होत्या. सोबत आईची जबाबदारी आहे, जॉब जात आहे. खरंच त्या परिस्थितीमध्ये जो कोणी असेल ना, केवढं टेन्शन येतं हे जो जो ते पिरियड जगतो ना, त्याला कळत असतं. ओके. पण त्यानंतर हे जे बेस्ट व्हर्जन तयार झालं, की आज रोजी जॉबचं टेन्शन नाही आहे. जॉब नाहीये हातामध्ये, पण टेन्शन नाही आहे. ओके. विश्वास आहे, की मला होता त्यापेक्षा अधिक चांगला मिळणार आहे. यालाच म्हणूया स्वतःचं बेस्ट व्हर्जन, स्वतःचं न्यू जनरेशन क्रिएट केलं आहे मी माझं. येस. मला पण पूनमताईंना एक गोष्ट सांगायला आवडेल, की म्हणजे माझाही बाबतीत तोच प्रॉब्लेम होता, की म्हणजे स्थिरत्व नव्हतं. जरी मी पण खूप जॉब चेंज केले, हे झालं. पण म्हणजे असं ते टिकून राहत नव्हतं. पण तिथे ना माझा स्वतःवरचा विश्वास कमी पडत होता, की बाबा मी हे करू शकते. माझ्या मनामध्ये भीती होती, की बाबा मला हे जमेल की नाही जमेल म्हणून. अजूनही मला तसं वाटतं. पण युनिव्हर्सच्या कृपेनं, स्वामींच्या कृपेनं माझे टीम मेंबर सगळे स्वामी भक्त आहेत. ते मला स्वतः विश्वास देतात, की तू हे करू शकते. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे आपण आपल्यावरती विश्वास आपला खूप इतका विश्वास निर्माण झाला आहे. आपलं व्यक्तिमत्व इतकं स्ट्रॉंग होतं ना मेडिटेशनमुळे वगैरे. त्याच्यामुळे ना खूप म्हणजे खूप बदल होतो ह्याच्यामध्ये. माझंही तसंच होतं. म्हणजे पूनमताईंचा अनुभव ऐकून मला असं वाटतं, की बाबा एकेका वेळी मी पण त्याच स्टेजला होते. तुला लकीली हळूहळू खूप चांगली स्वतःला टीम मिळालेली आहे. खूप हो, खूप आणि खूप छान टीम भेटली मला. यू विल एन्जॉय युअर टीम वर्क डेफिनेटली. डेफिनेटली. तुम्हाला पण नक्कीच तुमच्या मनासारख्या सगळ्या गोष्टी थँक्यू. भेटतील. थँक्यू. थँक्यू कोमल. ब्लेसिंग सर्वांना, ब्लेसिंग. येस, थँक्यू पूनम. अगदी अंतर्मनापासून धन्यवाद. खूप धन्यवाद. तुमचं प्रत्येक स्वप्न पूर्ण होत सर्वांचंच. ओके. तर कुठलीच गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये मॅम, अशक्य. मला बोलायचंय पूनमविषयी. अरे बोल ना ताई, मग मला वाटलंच होतं, पण म्हटलं बोल.
अरे पूनम ह्या खूप खूप म्हणजे खूप हेल्पफुल आहेत मॅम. खरंच मी त्यांना एक कॉल केला कधीही म्हणजे काही हवं असेल तर इमर्जन्सीमध्ये त्यांना मी कॉल करते नाही तर मेसेज टाकते त्याचा रिप्लाय येतोच लगेचच. आणि कधी माझं ऍब्सेंट असेल सपोज मी आली नसेल अटेंड नाही केलं लेक्चर तर मी त्यांना विचारते की काय आज काय शिकवलं वगैरे. आता मी गावी गेलेली तेव्हा पण मी त्यांना सांगून गेलेली की बाबा मी जातेय तर तुम्ही जरा माझ्यासाठी नोट्स काढून ठेवा जर का काही राहिलं माझं तर. कारण की हिलिंग टेक्निक शिकवणं होतं ना तुम्ही मॅम तेव्हा म्हणून. मग त्यांनी बरोबर सगळे पॉईंट टू पॉईंट लिहून टाकले आणि मला पाठवलेले सेंड केलेले कुठलंच काही राहिलं नाही माझं. खूप हेल्पफुल आहेत पूनम खूप म्हणजे खूप. हेच काय बदल सांगायचं होतं वाटतो मॅम. तुम्हाला पूनम मध्ये? दिसण्यामध्ये काय बदल वाटतो अन्वी? ऐकू नाही आलं मॅम नीट. दिसण्यामध्ये काय बदल वाटतो म्हटलं पूनमच्या? नाही तुमचा मॅम आवाज कळलं नाही. हो हा आवाज आवाज थोडा ब्रेक होतोय मॅम. माझा आवाज ब्रेक हो होतोय. बर हो हो एक मिनिट. दिसण्यामध्ये काही फरक वाटतो हो का? मॅम. खूप फरक वाटतो त्यांच्यामध्ये म्हणजे अगोदरच्या पूनम ज्या स्टार्टिंगला ग्रँड मास्टर सुरू केलेलं तेव्हा खूप वेगळ्या वाटायच्या आणि आता खूप ग्लो आलाय एकदम असं वाटतंय चेहऱ्यावर. ब्युटी ब्युटी. येस येस मॅम. खूप सुंदर. माझा आवाज क्लिअर आहे ना आता? माईक चेंज हो केल्यावर? क्लिअर आहे फक्त मध्ये मध्ये कट होतो. येस येस मध्ये मध्ये कट होतोय मॅम. हो, हो नेटवर्कचा इश्यू आहे थोडासा आज पाऊस सुरू असल्यामुळे. हं. खूप छान. पूनम, अन्वी, कोमल सगळे आपण जो आपण स्वतःमध्ये बदल घडवून आणलेला आहे आणि मी दिलं, तुम्ही घेतलं. परिपूर्णपणे घेतलं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आणि जसं मी सांगत गेली तसं तुम्ही ज्याला आपण म्हणतो ना कुठेतरी स्वतःला झोकवून दिलं त्या सगळ्या गोष्टींबद्दल. नाही आंधळा विश्वास ठेवला, नाही पण तरीही आंधळा विश्वास न ठेवता सुद्धा त्यामधलं विज्ञान, त्यामधलं अध्यात्म कसं वापरायचं हे टेक्निक शिकलं आणि स्वतःला ग्रो केलं आहे. अधिक तुमच्या माध्यमातून अनेकांच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता भरभराट आणायला तुम्ही माध्यम व्हा. स्वतःच्या आयुष्यामध्ये सुद्धा खूप प्रगती करा. तुमचा आदर्श इतरांनी ठेवावा. असं तुमचं व्यक्तिमत्व असावं. थँक यू युनिव्हर्स. थँक यू, थँक यू, थँक यू. एवढा छान परिवार दिल्याबद्दल. आत्मा नमस्ते.